हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू युअर वन ब्लॉग. सकाळच्या वाजल्यात 3:30 मस्त आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालं आणि दादाने मी जातो एक छोट्याशा शॉर्ट ट्रिपवर. अचानक भयानक प्लॅन झाला यांचा की जायचं आहे. तर कुठे मुंबईला जातो आम्ही. आता जाणार आहोत रात्री परत एकदा 5 वाजताची गाडी आहे. थोड्या वेळात निघणार आहोत आम्ही दोघं ना. तो रेडी होता, त्याचा रेडी व्हायचं माझी मी रेडी झाली आहे, पण त्या फायदा नाही, एवढी गर्दी होती त्यांच्या. थोडं फटाफट निघूया. 3:45 4 वाजले. देन पूर्ण दिवसात काय काय होतं आहे, कुठे कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे समजेलच. चलो, ऑल सेट टू गो. दिसत नाही आम्ही कारण की फुल अंधारे. सो करेक्ट 4 वाजता आम्ही निघालोय. फुल अंधारे, फुल. अभी तो निकले, बहुत टाइम हो गया. फायनली 3:45 निघाले ते 4:30 पोचलो. गाडी पार्क केली आहे संध्याकाळपर्यंतसाठी. आणि हिअर इज अवर स्टेशन सुरत. हँडलला खुला रखना है. चलो. सो आम्ही पोचलो स्टेशनवर. स्टेशनवर एवढी गर्दी आहे, डेंजर. जसं की सकाळ झाली असं वाटते. आणि आम्ही आले एसीच्या डब्यामध्ये. आमचं रिजर्वेशन ॲक्च्युली दुसऱ्या ह्याच्यात आहे, पण आम्ही फक्त बघायला आलो. दादाने बघितलं, मी नव्हतं बघितलं एसी. चलो अभी. सो आम्ही आलो आहे. आमची सीट आहे 19 आणि 24. आमचं वेटिंग होतं ॲक्च्युली आमचं वेटिंग होतं. काल रात्री कन्फर्म झालं. 19 आणि 24 2 वेगवेगळ्या सीट भेटल्या तर भेटल्या. 2 सीटर विंडो लिहिलं, बट इथे विंडोच नाही आहे. दोन्ही साईडला तसंच आहे. काय माझं शिपशिप यार. ही तरी भेटायला पाहिजे. ते भेटून ही भेटली, तिथे विंडोच नाही आहे. आणि तिकीटवर लिहणारे 2 विंडो आहेत. वा. फायनली गाडी निघाली आहे. उलटं दिसत असेल मला, समोरून उलटं दिसतंय, पण इथे विंडोच नाही आहे. बहुत बड़ा स्कैम किया है रेलवे वालों ने हमारे साथ. बताया तो विंडो है. हा हिंदीमध्ये बोलते, मी पण हिंदीत बोलते. तिकीटवर दाखवलेला विंडो आणि ते विंडोच नाही आहे. आता मी काय इथं ढोल वाजव आपण. दिवस निघायचा, सूर्य निघायचं आहे. ही रेल्वे प्रत्येक रेल्वे अशी काय करते, सुरतवरून निघते फास्टमध्ये स्टेशनवरून. पण ब्रेक टेस्टिंग करतात इंजिनवाले. म्हणजे ब्रेक लागते का नाही पहिले नाही करतात. पहिले होत असते. मला असं वाटतं ही शीटच काढून टाकते, म्हणजे विंडो दिसेल अशी तोडून टाकते अशी. तर ठीक आहे, आपण रेल्वेमध्ये जसं टाइमपास नको करायला, कारण की पुन्हा दिवस आपल्याला खूप ठिकाणी फिरायचं आहे. मे बी 2 पार्टमध्ये ब्लॉग आहे मुंबईचा. जर्नी आणि दर्शनपर्यंत एक ब्लॉग असेल, आणि ते दर्शन नंतर आम्ही काय काय करणार आहोत ते कुठे जाणार समजेलच. आणि टीसी सुद्धा आलेला आहे. चलो, फायनली आम्ही पोचलो आहे मुंबई सेंट्रलला. ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे दादरला, सिद्धिविनायक मंदिरात. सो आम्ही आलो आहे मुंबई सेंट्रल. आता इथून जायचं आहे दादरला, कारण की गाडी दादरला थांबत नाही. ही सुरत टू मुंबई सेंट्रल होती, जी की तिच्या लास्ट प्लॅटफॉर्मवर पोचली. आणि मी इकडे दिसत असेल. सो आता आपण लोकलने जाणार आहोत दादरला. त्यासाठी आता गाडीची लोकलची तिकीट देन मग जाऊया. बऱ्याच दिवसानंतर मी बऱ्याच दिवसाने पहिल्यांदा फ्लाईंग राणीमध्ये बसली. फ्लाईंग राणी पहिल्यांदा तर अशीच होती, मग फ्लाय करत होती. नंतर पहिले तर खूप स्लो होती, कंटाळा आलेला. करेक्ट 10 वाजले. पहुंच गए मुंबई. मेन ठिकाणी जायचं आहे अजून, दादर. जरा हट के जरा बच के, यह मुंबई मेरी जान. चल तिकडून बघू. इकडे ट्रेनचं आहे आणि इकडे तिकीट काउंटर फर्स्ट फ्लोअरवर. आता साक्षी जाते तिकीट काढायला. तिकीट काढून तुम्ही या रोडनी समोर जाऊन लोकल पकडू शकता. बाकी आम्ही तिकीट काढली आहे. आता जातो आहे दादरला. साक्षी मुंबई सेंट्रलच्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे. कसं वाटतंय? पहिल्यांदा आली मुंबईला? समजते तेव्हापासून पहिल्यांदा
आम्हाला जायचं आहे दादर, लोकलची वाट बघतोय. सो आम्ही आता लोकलमध्ये बसलो आहे. साक्षी स्नॅप काढते आणि जस्ट निघालो आहे मुंबई सेंट्रलवरून. असं वाटते खूप स्पीडने जाणार. बघूया काय वाटते तुला? मला असं वाटतं मी कधी मंदिरात जाते आणि भूक लागली, पहिले तर नाश्ता करायचा, आधी फ्रेश व्हायचं आहे, मग नाश्ता करायचा, मग दर्शनाला. सो फायनली टॅक्सीने आम्ही निघालो आहे मंदिरात. इकडे नाश्त्यासाठी बघितलं पण काय भेटलं नाही. स्वतः मंदिराकडेच जातोय. तिकडे असला नाश्ता जर करून आयचं दर्शन केल्यानंतर मग बघूयात. इकडे दाखवलं पण काय असं प्रॉपर द्वार वगैरे तर मी त्याचमध्ये असेल. सो मस्त बिल्डिंग भेटली आहे जी अशी उंच करून टाकावी लागते, जे की आपल्या सुरतमध्ये मान अशी उंच करायला लागते. आपल्या सुरतमध्ये पण आहे, नो डाऊट. बघा तिथे लिहून आहे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. सो फायनली मंदिराजवळ पोहोचलोय, पण मंदिरातच पोहोचलो. मागच्या गेटने एंट्री दिली कारण की समोरच्या गेटवर काम वगैरे चालू आहे. मस्त दर्शन करूयात. इथे व्हिडिओ फोटो नॉट अलाउड, सो डायरेक्टली दर्शन झालं. पण गरमी भरपूर आहे हा मुंबईमध्ये, एवढं का उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये या. आम्ही आता इथून एंट्री करणार आहे. पण इथे नाही, एक वेगळीच पद्धत आहे. लिटरली माहिती आहे, अशी मंदिरातले लोक लिटरली पकडतात आणि ताई इथेच डेंजर आणि प्रसाद घेऊन जा. आतमध्ये पण मागच्या साईडने जातोय. बघू होतंय का परत दर्शन. हे गजानन दर्शन केलं परत गेलो मुखदर्शनच्या लाईनमध्ये. सो मुखदर्शनच्या लाईनमध्ये एवढं मस्त दर्शन झालं. आम्ही 5-10 मिनटं आरामात होते. परत मम्मीला पण व्हिडिओ कॉल केला, व्हिडिओ कॉलवर पण दाखवलं. हे सगळं इग्नोर करा कारण की गरमी खूप जास्त होते त्यामुळे. पण दर्शन खूप छान झालं. पहिल्यांदा त्यांनी दिलं काढून चला चला, पण नंतर आम्ही मुखदर्शन करायला गेलो तेव्हा मजा आली, म्हणजे मन प्रसन्न झालं. आणि गणपती बाप्पाने आज फुल उपवास करून घेतला आहे, ते मी सगळं नंतर सांगतो कसं काय. गरमी दर्शन झालंय, आता साक्षीत चालू आहे शॉपिंग. सो दर्शन वगैरे झालं आहे. मस्त वडापाव खाल्ला आहे आणि मेदूवडा पण खाल्ला आहे, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल. मुंबईत येऊन वडापाव एवढा शोधावा लागला, सिरियसली सांगते. की सकाळपासून उपवास असा करावा गणपती बाप्पाने. आमच्याकडे नाश्ता भरपूर होता, बट आम्ही रेल्वेमध्ये वेफर्सच खाल्ले फक्त, बाकी चिवडा विवडा काहीच नाही खाल्लं. आणि इथे येऊन पण आम्ही मंदिरात जाण्या अगोदर नाश्ता करणार होते, मग मंदिरात जाणार होते. पण एक पण नाश्ता व्हायला भेटला, एक पण नाही.
शेवटी असं डिसिजन घेतलं की तिथे दर्शनच करून दर्शन घेतल्याबरोबर आम्हाला नाश्ता भेटला. तो गणपती बाप्पाने आमच्याकडे उपास करून घेतला. त्यांचं असं म्हणणं आहे की उपास करूनच दर्शनाला या, खाऊन पिऊन नका येऊ. असं झालं. आता खायला पण भेटले, थोडंसं मनाला शांती भेटली. वाजलेत मे बी 12:30 वाजलेत. सो आता आम्ही जातो स्टेशनवर. स्टेशनवरून थोडीशी शॉपिंग वगैरे केली तर केली दादरला, नाही तर डायरेक्टली महालक्ष्मी टेम्पल. मग बघूया असं प्लॅन सगळं इग्नोर करा. आता मी काय करू नका समजा. आम्ही आलो महालक्ष्मी मंदिरामध्ये, महालक्ष्मी स्टेशनवर, आणि जातो आता महालक्ष्मी मातेच्या मंदिरात. तर चला जाऊया, बघूया. आम्ही दादर गेलं आहे, ते सिद्धिविनायक, आणि आता महालक्ष्मी आलो. साक्षी सारखी वाटतं ते काय जाऊ वो अंबानी क्या कर रही है? तो साक्षी अंबानीच्या घरी चहा पाणी करायला जाणार आहे. सरी मित्रांनो, आम्ही पोचलो आहे महालक्ष्मीच्या मंदिराजवळ. हे महालक्ष्मी मंदिर आहे आणि इथे अंबानीचं घर आहे. आणि साक्षी म्हणते आपण थोडंसं घर बघून येऊ म्हणते. माझी मम्मी काय बोलते, फोन करून म्हणे अंबानी जेवणासाठी आग्रह करेल, पण जेवण करू नको. तिथं कपडे घेऊन दिले की घेऊ. सो फ्रेंड्स, हे बघा समोर दिसते तुम्हाला कळस, ते आहे मंदिर. आणि तिथे डोसा बघा किती मोठा आहे. हा एक एवढा मोठा डोसा कोण खायचा असतो. छान वाटलं, फक्त छान वाटलं. मस्त दर्शन झालं. असं वाटत होतं की महालक्ष्मी असं वाटत होतं महालक्ष्मी जसं समोरासमोर साक्षात आहे तसं वाटत होतं. छान दर्शन झालं. सो फायनली महालक्ष्मीला मस्त दर्शन केलं. महालक्ष्मीवरून आले आता चर्च गेटला. आता जाणार मरीन ड्राईव्ह, त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया. बस हे लास्ट 2 बाकी. त्यानंतर घरचा रस्ता पकडायचा आहे 6:45ला. अजून 1 लोकल पकडायची ना, अजून 1 लोकल पकडायची ना मुंबई सेंट्रल. आता सध्या आम्ही चर्च गेटला, आणि एवढं जबरदस्त स्टेशन आहे ना मरीन ड्राईव्हचं, ते चर्च गेटचं. मस्त वाटते. आम्ही 15 मिनटं झाली येऊन थांबलो आहे, पण अजून काही बाहेर गेलो नाही. थंडगार वाटते. मी तर थोडा वेळ बसलो, मग जाऊया. कारण की सकाळपासून फक्त चालतोच आहे आम्ही. एवढं डेंजर झालं आहे ना, पाय असे दुखायला लागले ते खतरनाक. आणि इकडे सगळे मराठीपेक्षा गुजरातीच जास्त दिसतात. मराठी हिंदी कमी आहे. मला तर जास्त गुजरातीच भेटले. कोणी अहमदाबादचे, कोणी सुरतचे, कोणी बडोद्याचे, सर्व गुजरातचेच भरलेत का काय मी. पण छान वाटलं. आतापर्यंत प्रवास चांगला गेला. थोडासा हार्ड गेला उन्हामुळे, बाकी ऑल ओव्हर अजून बाकी आहे. आणि आज पूर्ण ब्लॉग विदाऊट तयारी, जसं होतं तसं राहू दिलं. आता तर लिटरली सगळं सोपं. आता तयारी करणार आहे, कारण की मरीनला मस्त फोटो काढायचं. सो चलो, वाजलेत 3:30. आमच्याकडे 4:30 5:30 2 तास, 2 किंवा 2.5 तास, त्यापेक्षा जास्त नाही. 2 तासात आम्हाला 2 ठिकाण करायचं फोटोशूटसाठी. स्वतः निघतो. चलो गाईस, फायनली साक्षीची इच्छा पूर्ण होणार आहे मरीन ड्राईव्ह बघण्याची. आम्ही अगदी काही क्षणातच पोचणार आहे. सो काही क्षणातच पोचणार आहे. साक्षी पण खूप एक्सायटेड आहे, मी पण खूप एक्सायटेड. बघा इथेच आहे, थोड्या अंतरावर मरीन ड्राईव्ह. आता माझ्या डोळ्यासमोर आहे. जे इतक्या वर्षापासून मला यायचं होतं, पण आय एम हिअर. हम पहुंच गए मुंबई, बॉम्बे.
आम्ही ज्या रोडवर चालत आहे ना, म्हणजे चर्चगेट स्टेशनपासून ते मरीन ड्राईव्हपर्यंत मेन रोड आहे आणि त्या रोडवर सगळे मोठे मोठे दुकान, मोठे मोठे ऑफिसेस आहेत. बाय द वे आम्ही अंबानीच्या घरी पण गेलो. ते बोलले की जेवण करून जा. बोललं नको जेवण वगैरे, चहा जरी घ्यायचं ते पण नाही घेतलं. तर ते अंबानीची किती आम्हाला मागं लागलेली की जेवून जा. म्हटलं तुमच्या मुलाच्या लग्नात येईल, त्यांचं सध्या प्री वेडिंग चालू आहे, तर तुम्ही ते कामं करा, मग आम्ही लग्नात येऊ आरामात, तसं म्हटलं आम्हाला त्यांची काळजी वाटली. ते वा काय ब्युटिफुल सीन दिसते बघ ना. ये है मुंबई और ये है साक्षी मरीन ड्राइव पे चलते हुए. मेरे शूज में बहुत बड़ा धक्का देती. कसं वाटत आहे मस्त. मरीन ड्राइव्ह बघून? या इथं बसू आपण. मी गेला 1 महिना घरी राहून जेवढी गोरी पडली ना तेवढी एका दिवसात काळी पडली. एवढी उन्हात मस्त वाटते. मरीन ड्राईव्हच्या समोर एअर इंडियाची कंपनी आहे. एवढी मोठी डेंजर, बापरे. कुठे गेला? मस्त असं फोटोशूट झालंय मरीन ड्राईव्हला. आता आम्ही चालू गेटवे ऑफ इंडियाला. एवढे जब्बर फोटो निघालेत ना, डेंजर वाले. मस्त जसे पाहिजे त्याचे फोटो निघालेत. आणि दादा बोलते तू पोज दिलेले फोटो चांगले नाहीत पण कॅन्डिड फोटो चांगले आहेत. तर त्याने आज कॅन्डिडच जास्त काढलेत. मी अजून बघितले नाहीत, बघूयात आता. पण इथे येऊन एवढं मस्त वाटतंय ना. आता असं वाटतं यार आपण मुंबईमध्ये राहायला पाहिजे. तर का तर सकाळपासून असं वाटत होतं बरं आपण सुरतला राहतो, मुंबई नको. पण आता असं वाटतं की यार मुंबईमध्ये राहायला पाहिजे. तर म्हणजे दर रविवारी इकडे येता आलं असतं. आता येऊ शकतो, नो डाऊट. इतकं काय दूर नाही आहे, पण आएंगे बहुत जल्दी. आता गेटवे ऑफिसला जाऊया, देन लगेच आपली ट्रेन आहे 5:45. आता वाजलेत 5. आमच्याकडे 1.25 तास आहेत अजून. 1.25 तास. हां चलो. ऊन भयंकर आहे पण. समोर रेड लाईट चालू आहे. चला ग्रीन लाईट झाला आहे, निघतोय आम्ही. आधी झेब्रा क्रॉसिंग करतो या, नंतर कधी आणणार आहेस? टॅक्सीसाठी भटकलो पण काय भेटला नाही. शेवटी आम्ही प्लॅन ड्रॉप करणार होतो, बट एक जण होते त्याने सोडून दिले की चला सोडून देतो म्हणून. फायनली गेटवे ऑफ इंडिया पण बघून झालं आहे, ताज हॉटेल पण बघून झालं आहे. मस्त फोटोज काढले. फक्त 5 मिनिटमध्ये निघालो आहे कारण ती 5:45ची गाडी आहे. ऑलरेडी 5:45 वाजले आणि गाडी आमची मुंबई सेंट्रलवरून आहे. फटाफट निघायचं आहे काही करून. आता खायला प्यायला तर भेटलंच नाही, टाईमच नाही उरत आहे. आम्ही मरीन ड्राईव्हवरून परफेक्ट गेलो, सर्व टाईम टू टाईम बरोबर चालू होतं सकाळपासून. पण जी टॅक्सी भेटली ना ते सगळ्यात मोठा लोचा झाला. लोचा. ओ हा फोटो काढ ना. 1 मिनिट. छत्रपती शिवाजी महाराज की जय.